नमस्कार. खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर मंडळी, उन्हाळा चालू आहे, भाजीसाठी घरात काहीच नव्हतं आणि उन्हाळ्यामध्ये जेवणसुद्धा जात नाही. अशा वेळेस काहीतरी नवीन म्हणून मी ही भाजी बनवलेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी भाजलेले तीळ घेतलेले आहे. अर्धी वाटी तीळ भाजून घेतलेले आहेत आणि तव्यावर तेल टाकून कांदा भाजून घेतलेला आहे. अर्धा चमचा मी जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा धने आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. आणि ही हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे, ती आपल्याला बारीक करायची नाही, ती बाजूला ठेवायची आहे. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ. तरी ते मी खोबरं, धने, तीळ आणि जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. आणि हा कांदा आहे तो आपल्याला असाच ठेवायचा आहे, कांदा बारीक करायचा नाही. तर आता यामध्ये आपण काही मसाले टाकू. तर इथे मी अर्धा चमचा लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, त्यामध्येच थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून आता हे आपण बारीक करून घेऊ. तरी ते पाहू शकता छान असं बारीक झालेलं आहे, जास्त बारीकसुद्धा नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. तर आता ज्या ताटामध्ये कांदा आहे त्या ताटामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेऊ. आता यामध्ये आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळसुद्धा टाकायची आहे. तरी ते भिजवलेली हरभऱ्याची डाळ आपल्याला थोडीशीच टाकायची आहे, एकदम जास्तसुद्धा टाकायची नाही. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. तर आपण ज्या भाजीमध्ये फोडी बनवणार आहोत त्यासाठी आपलं हे सारण आहे. तर सारण आपलं तयार झालेलं आहे. आता हे सारण आपण बाजूला ठेवू आणि जो भाजीसाठी आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्यासाठी वाटणाची तयारी करू. तर इथे मी अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे फुटाणे भाजून घेतलेले आहेत, त्यामध्येच 1 चमचा धने भाजून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे कांदा मी भाजून घेतलेला आहे. पाहू शकता थोडासा कांदा आपल्याला काळसर होऊन द्यायचा आहे, जेणेकरून भाजीला छान असा काळसर रंग येईल. इथे तुम्ही पाहू शकता आतमधून कांदा छान असा भाजलेला आहे, वरून थोडासा काळपट होऊन दिलेला आहे. तर आता हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ. तर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, थोडासा लसूण टाकू, थोडंसं आलं टाकलं तरीही चालेल. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे, पाहू शकता. तर आता थोडंसं पाणी टाकून पुन्हा बारीक करून घेऊ. पाणी टाकल्यामुळे छान असं बारीक आपलं वाटण तयार होतं. तर इथे छान असं आपलं वाटण हे तयार झालेलं आहे. आता हे वाटणसुद्धा बाजूला ठेवू आणि थोडंसं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जे पारीसाठी पीठ लागणार आहे ते मळून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा पाव चमचा मी ओवा हातावर चोळून पिठामध्ये टाकलेला आहे. तर इथे अर्धा चमचा मी लाल मिर्च पावडर आणि त्यामध्येच पाव चमचा मी हळद टाकलेली आहे, थोडेसे जिरेसुद्धा टाकलेले आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि हे मिक्स करून थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. घट्ट असा पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. बेसन पीठ थोडंसं चिकट असतं, त्यामुळे पाणी टाकताना सुद्धा थोडं थोडं टाकायचं, एकदमच पाणी टाकायचं नाही. आणि घट्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता छान असं पीठ मळून झालेलं आहे. पिठाला थोडंसं वरून तेल लावून ठेवू. तेल लावल्यामुळे पिठाची वरची बाजू सुकणारसुद्धा नाही. तर तेल लावून अशा प्रकारे मी थोडंसं मळूनसुद्धा घेतलेलं आहे. आता या पिठावरती आपण 1 वाटी ठेवून हे पीठ 5 ते 10 मिनटं चांगलं भिजवून देऊ. तर इथे झाकून ठेवलेलं आहे. 5 ते 10 मिनटानंतर पाहू शकता छान असं हे पीठ आपलं भिजलेलं आहे. आता या पिठाच्या आपण फोडी तयार करून घेणार आहोत. फोडी तयार करण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला फोडी आधी बनवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण भाजी फोडणीला टाकू. तर थोडंसं मी सुकं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे छोटीशी आपल्याला गोळी तयार करून घ्यायची आहे. आता ही गोळी आपल्याला सुक्या बेसन पिठामध्ये बुडवायची आहे आणि थोडीशी बेसन पिठामध्ये घोळवून अशा प्रकारे आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे. तर जशी तुम्ही मोदकासाठी पारी बनवता अगदी त्याच प्रकारे पारी बनवून घ्यायची आहे.
किंवा तुम्ही याला वाटीसुद्धा म्हणू शकता. तर छान अशी आपली ही वाटी तयार झालेली आहे. त्यामध्ये सारण भरवायचं आहे. तर जेवढं वाटीमध्ये सारण बसेल तेवढं सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि वाटी बंद करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता छान अशी मी इथे वाटी बंद करून घेतलेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे मोदकसुद्धा बनवून घेऊ शकता. असे सुद्धा मोदक छान होतात. पण मी मोदक नाही तर अशा प्रकारे आता धोंड्याचा महिना सुरू आहे तर धोंड्याचा आकार दिलेला आहे. पाहू शकता छान असं धोंड्याचा आकार दिलेला आहे. तर अशाच प्रकारे मी सगळ्या फोडी बनवून घेणार आहे. तर छान अशा या फोडीसुद्धा तयार होतात. तर इथे सगळ्या फोडी मी बनवून घेतलेल्या आहेत. पाहू शकता छान अशा झालेल्या आहेत. आता आपण भाजी फोडणीला टाकू. तर कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे. इथे तेल तुम्ही कमी अधिक घेऊ शकता. तर त्यामध्ये मी कुटून घेतलेलं थोडंसं खोबरं आणि लसूण टाकलेलं आहे. आमच्या इकडे आवर्जून भाजीला खोबरं आणि लसूण कुटून घेतलेलं टाकलं जातं. तर इथे मी 1 चमचा लाल मिरच पावडर, पाव चमचा त्यामध्येच हळद टाकलेली आहे. 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा मी सुहाना मटण मसाला टाकलेला आहे. तर आता हे मसाले मिक्स करून घेऊ. इथे तेल जास्त तापलेलं नाही. तेल जर जास्त तापलेलं असलं तर मसालेसुद्धा आपले जळतात. त्यामुळे तेल जास्त तापवून द्यायचं नाही. तर आता त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे. वाटण टाकून छान असं परतून घेऊ. तर कांदा छान भाजल्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता वाटणाला सुद्धा आपला छान असा कलर आलेला आहे. थोडंसं तेल सुटेपर्यंत छान असं वाटण परतून घेऊ. तर यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. ही रेसिपी जर तुम्ही पाहुणे आल्यानंतर बनवली तर पाहुणेसुद्धा म्हणतील काय छान भाजी झाली आहे. तर पाहुण्यांनासुद्धा ही भाजी नक्की आवडेल. आणि ही भाजी जर आम्ही गावाकडे बनवली तर भरपूर अशी बनवली जाते. कारण आजूबाजूला शेजारीसुद्धा ही भाजी दिली जाते. कारण ही भाजी आठवड्यातून एकदा का होईना भाजी बनवली जाते. खूप छान अशी भाजी तयार होते. तर वाटण परतल्यानंतर इथे मी पाणी टाकलेलं आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण चिटकलेलं होतं म्हणून त्यामध्ये सुद्धा पाणी टाकून ते सुद्धा पाणी मी इथे टाकलेलं आहे. आणि बाकीचं लागणारं पाणी हे मी गरम करून टाकलेलं आहे. इथे थंड पाणी न टाकता आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे. गरम पाण्याने छान अशी तरीसुद्धा येते. तर अर्धवट झाकण ठेवून आपल्याला भाजीला उकळी येऊन द्यायची आहे. तर इथे पाहू शकता भाजीला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला आता फोडी टाकायच्या आहेत. तर एक एक करून आपल्याला फोडी यामध्ये टाकायच्या आहेत. तर इथे गॅस मी मध्यम केलेला आहे. गॅस मध्यम करूनच आपल्याला फोडी टाकायच्या आहेत. तर इथे फोडी टाकून झालेल्या आहेत. पुन्हा यावरती अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि भाजी 4 ते 5 मिनटं मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता छान अशी भाजी आपली शिजलेली आहे. फोडी शिजल्यानंतर अशा प्रकारे वरती रश्श्यावरती तरंगलेले आहेत. पाहू शकता. तर छान अशी तरीसुद्धा आलेली आहे. थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकू आणि पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवून 2 मिनटं ही भाजी पुन्हा थोडीशी शिजवून घेऊ. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर 2 मिनटं ही भाजी शिजवून घेतली. पाहू शकता छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. इथे आता मी गॅस बंद केलेला आहे. पाहू शकता मस्त झालेली आहे. आणि भाजीमध्ये जे खोबरं आपण कुटून टाकलेलं आहे ते खोबरं जर दाताखाली आलं तर खूपच छान असं लागतं. तर खोबरं तुम्ही अवश्य कुटून टाका. तेलामध्ये टाकताना खोबरं कुटून टाकल्याने खूप छान अशी भाजी लागते. तर थोड्या वेळानंतर इथे मी तुम्हाला भाजी दाखवते. पाहू शकता काय छान असा मस्त रंग आलेला आहे आणि भाजीसुद्धा किती सुंदर दिसत आहे आणि घट्टसुद्धा झालेली आहे. जास्त पातळसुद्धा बनवलेली नाही. तर एका प्लेटमध्ये इथे मी भाजी काढून घेतलेली आहे. तर पाहू शकता मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान अशी लागते. तर इथे मी ताट तयार केलेलं आहे जेवण्यासाठी. तर थोडीशी काकडी घेतलेली आहे, कैरी घेतलेली आहे आणि चपाती घेतलेली आहे. आता इथे मी तुम्हाला एक फोड तोडून दाखवते. पाहू शकता छान अशी शिजलेली आहे आणि चवीलासुद्धा ही फोड खूप छान अशी लागते. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.